अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री रंगावधूत स्वामी महाराज की जय. श्री रंगावधूत कथामृतमाला पुष्प 6. तर चला ऐकूयात व भक्तिभावाने श्रीचरणी अर्पूयात. आता पांडुरंग मोठा होऊ लागला. बोबडे बोल बोलू लागला. मंत्रमुग्ध होऊन साऱ्यांना डोलवू लागला. अगदी कोवळं वय, आपल्याच बाळलीलात रममाण. इतक्यात काहीतरी घडलं. त्याच्या नजरेस काहीतरी पडलं. काय होतं ते? तर पुढं मागं जमाव, मध्ये कुणाला तरी खांद्यावर घेऊन जाणारी मंडळी, त्याच्या मागून स्त्रियांचे रुदन, राम बोलो भाई राम बोलो, राम बोलो भाई राम बोलो, पांडुरंगाच्या कानी पडलं. हे दृश्यही पहिल्यांदाच त्यानं पाहिलेलं. त्यास काही समजेनसं झालं. त्यांनी बाळ सहज स्वभावानं पित्यास म्हणजे विठ्ठलपंतांना विचारलं, हे काय होतं? कोण रडत होतं? राम बोलो भाई राम असं का म्हणत होतं? काय उचललं होतं? विठ्ठलपंत उद्गारले, कुणीतरी मेलं रे, जे गेलं रे, म्हणून उचलून नेलं रे. त्यासाठी त्यांना रडू आलं रे. पण ही प्रश्नोत्तरी इथंच थांबणारी नव्हतीच मुळी. पुन्हा प्रश्न, त्यांना कुठं नेलं? उत्तर, स्मशानात. पुन्हा प्रश्न, तिथं काय करतील? उत्तर, अरे जाळून टाकतील. बालमन मनोमनी चरकलं. कावरं बावरं झालं. जाळून टाकतील? तर मग भाजणार, चटके बसणार. त्याची प्रश्नमालिका लांबत चालली. आता मेलेल्यास भाजत नाही. काही कळायच्या पलीकडचे ते विश्व पांडुरंगास कसे काय समजणार? इतकाच लहान तो. तेवढ्यात विठ्ठलपंतांना काही कामासाठी तिथून उठावे लागले. पण बाळ पांडुरंगाच्या मनी प्रश्नांचे काहूर माजले. रात्र सरली. दुसरा दिवस उजाडला आणि कर्मधर्म संयोगे तसेच दृश्य आजही त्याच्या नजरेस पडले. राम बोलो भाई राम कानी आले. आता ह्याच पण स्मशानात नेतील, जाळून टाकतील. विठ्ठलपंतांनी समजावण्याचा बराच प्रयत्न केला. मेल्यावर जाळतातच. आता पांडुरंग अंतर्मुख झाला. काल कुणीतरी मेलं, आज कुणी गेलं, असेच रोज कुणी ना कुणी जातच राहणार. मग तो आकुळ व्याकुळ झाला. त्यांनी विचारलं कापऱ्या आवाजात, माझी आई पण एक दिवस मरेल, तिला पण जाळतील, आपणही मराल, तुम्हालाही जाळतील. प्रश्न संपत नव्हते. विठ्ठलपंतांना त्यास कसे समजवावे उमगत नव्हते. थोडेसे वैतागून ते म्हणाले, कधी ना कधी सगळेच मरणार आणि मेलेल्यांना कुणी ना कुणी जाळणार. त्यांना वाटले, चला आता प्रश्न संपले. पण हे बाळक तर आगळे वेगळे विचार करू लागले. सगळेच मरणार, सगळ्यांनाच जाळणार. मग त्यांनी अगदी निष्पाप निष्कपट भावाने वडिलांना विचारले, पण मग मरणच नाही येणार असे नाही का होणार? आता काय उत्तर देणार? त्यांना जे उत्तर सुचले ते उत्तरले. म्हणाले, राम 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 असं म्हटलं, म्हणतच राहिलं, जपतच राहिलं, रटतच राहिलं तर नाही मरणार. पांडुरंगास पटलं. उत्तर त्याच्या हृदयी ठसलं आणि श्रद्धेस अंकुर फुटला. राम 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 मंत्र मनी ठसला. मनोमन राम 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 रटू लागला, जपू लागला. त्याला एकांतात बसणे आवडू लागले. मन राम 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 रटू लागले, जपू लागले आणि पांडुरंगाचे बालपण राम नामात रंगू लागले. चित्त दंगू लागले. बघता बघता 5 वर्षाचा झाला पांडुरंग. राम 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 रामामृतात दंग, नामामृतात दंग. आणि पुन्हा काय झालं? पुन्हा गोधऱ्यास प्लेग नावाच्या राक्षसाने आ वासून गिळंकृत करण्यास सुरुवात केली.
आता पुन्हा गावापासून घरापासून दूर जाणे क्रमप्राप्त झाले. गोविंदी ग्रामी राहणे आले. बडगेश्वराची कुलपरंपरागत लाभलेली उपासना विठ्ठलपंत मनोभावे करीत होते. पांडुरंगाच्या रूपे पंढरीचा विठुराया दृष्टांताप्रमाणे आपल्या घरी खेळताना पाहत होते. आनंद विभोर होत होते. पण नियतीस काही वेगळेच मंजूर होते का? आता शिवरात्र 2 दिवसांवर येऊन ठेपलेली. विठ्ठलपंतांचे शरीर तापाने धगधगू लागले. पण भोजनापूर्वी शिवार्चन करणे हा तर त्यांचा काटेकोर नियम. ते तसेच अगदी भर तापात स्नान करून शिवालयात पोहोचले. ताप वाढतच होता. अशा अवस्थेतच त्यांनी पूजाविधी मनोभावे पार पाडला आणि एक पुष्प शिवलिंगावर वाहिले. नमस्कार केला. आपणही नमस्कार करूयात. आणि पाहिले तर पुष्प शिवलिंगावर नित्य नियमाप्रमाणे विराजलेच नाही. क्षणार्धात खाली सरकले. विठ्ठलपंत मनी चरकले. हे असे आधी कधीच नाही घडले. मग आजच नेमके काय बिनसले? शिवजी रुसले. त्यांच्या मनी शंकांचे कापूर माजले. तापाच्या ग्लानीतच ते घरी परतले. विचार करू लागले. आता याचा अर्थ काय? घरी आले, सारे कथी आले, मी सांगितलं असं असं पुष्प राहिलं नाही, ते सरकलं म्हणून. आणि विठोबास मनोमनी अळवू लागले. हे असे का घडले? काय अरिष्ट ओढवले? पुष्प आज विठुराया कारे असे गळून पडले? शिवपिंडी नाही विसावले. हे काय अरिष्ट ओढवले? आणि नेहमीप्रमाणे विठुराया प्रकटले. त्यांची भक्तीच होती तशी. पण आज काही वेगळं घडलं. नेहमीप्रमाणे विठुराया प्रकटले, पण सन्मुख नाही तर पाठमोरे उभे ठाकले. मन सरकले. आता काय होणार? हा कसला संकेत ठरणार? पाहूयात. आणि तोवर हे पुष्प श्रीचरणी अर्पूयात व म्हणूयात, श्री गुरुदेव दत्त, रंगावधूत स्वामी महाराज की जय. धन्यवाद.